पश्चिम महाराष्ट्रातील सातत्याने 6 वर्ष परंपरा जपणारे भव्य सतेज कृषी व पशु प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत तपोवन मैदान कळंबा रोड कोल्हापूर येथे सुरू। तर नक्की भेट द्या तपोवन मैदानाला आणि सहभागी व्हा नवनवीन कृषी पशु फुले आणि अन्य अत्याधुनिक माहिती जाणून घेण्यासाठी। चला तर मग वाट कसली पाहताय, आजच भेट द्या तपोवन मैदानाला। नमस्कार, मी श्रुतिका चंद्रकांत नलवडे, तालुका कृषी अधिकारी राधानगरी। आता मी हा डेमो बनवलेला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळं। ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला 20x20x3 ते 34x34 पर्यंत विविध आकारमानांचे आपल्याला शेततळे खुदाई करता येतात। ह्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 75,000 रुपये अनुदान आपल्याला शेतकऱ्यांना दिलं जातं। त्यासाठी फक्त शेतकऱ्याच्या नावावरती 1 एकर म्हणजे 0.40 हेक्टर जमीन असणे आपल्याला आवश्यक आहे। तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करेन। आणि ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय नाही आहे, म्हणजे ज्यांना पावसाचा खंड पडतो किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची गरज लागते, त्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज, आपल्या शेतीच्या पाण्याची गरज आपण या शेततळ्यामार्फत पूर्ण करू शकतो। तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बाबा ज्यांच्या तिथं पाण्याची सोय नाही आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करते। धन्यवाद। राधानगरी तालुक्यामध्ये आतापर्यंत 51 शेततळी आपली झालेली आहेत, या योजनेच्या अंतर्गत आपली झालेली आहेत। आणि त्याचबरोबर आपण आता हा कागद टाकलेला आहे, काळा कागद, आपण प्लास्टिक अस्तरीकरणासाठी देखील आपण शेतकऱ्यांना अनुदान देतो। ते पण जास्तीत जास्त 75,000 रुपये अनुदान आपण शेतकऱ्यांना देतो। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।